हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक खास व्हिडिओ. तर आज आपण कोणतीही रेसिपी बनवणार नाही आहोत. तर घरात बसून बसून एक दिवस खूप कंटाळा आला म्हणून मुलींना घेऊन थोडी बाहेर गेली फिरायला. तर चला कुठे जाते ते तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की आपण कुठे जात आहोत. तर बसमध्ये बसली होती मी. तर हे आहे टाटा हॉस्पिटल, म्हणजे भारतातलं जे मुंबईत कॅन्सर हॉस्पिटल आहे ना, ते हेच होतं. त्यानंतर हे वाडिया हॉस्पिटल आहे. वाडिया, KM आणि टाटा हॉस्पिटल हे जवळजवळच आहे. तर वाडिया हॉस्पिटलजवळ काहीतरी काम चालू होतं, त्यामुळे तुम्हाला हे पोल दिसतील. तर बसमधून हे जे तुम्हाला ठिकाण दाखवणार आहे ते आहे गिरगाव चौपाटी. दुपार असल्यामुळे काही गर्दी नव्हती इथे. संध्याकाळी खूप गर्दी होते, म्हणजे जसं जसं 4-5 वाजतात तसे तसे लोक इथे फिरण्यासाठी येतात. तर आता बघा किती शांतता आहे चौपाटीवर. तर ह्या चौपाटीचा व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे, पण हा व्हिडिओ तुम्ही प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा. तर फायनली आपण आलो आहोत ज्या ठिकाणी आपल्याला म्हणजे मला फिरायचं होतं. तर हे आहे कमला नेहरू पार्क, म्हणजे गार्डन. तर चला मी तुम्हाला दाखवणार आहे एक एक इथे काय काय बघण्यासारखं आहे. तर इकडे आहे ना, या साईडला पायऱ्या दिसत आहेत. तर त्या साईडला फक्त गार्डन आहे. खूप सुंदर गार्डन आहे. मी तेही तुम्हाला दाखवणार आहे. आणि या साईडला आहे ना, त्या साईडला मी कमला नेहरू गार्डन दाखवलेलं. तिथे म्हातारीचा बूट आहे, ते खूप फेमस आहे तर मुंबईमध्ये. तर या साईडला आधी आम्ही फोटो वगैरे पाहून घेतले आणि बघून काढून घेतले. मग म्हटलं बघू, तर इथेही खूप सुंदर गार्डन आहे. त्यानंतर आम्हाला जायचं होतं. इथे बघितलं की माझी जी मोठी मुलगी होती ती बोलली, मम्मी मला म्हातारीचा बोट बघायचा आहे. तर ह्या साईडला नव्हतं, इथे फक्त गार्डन होतं. तर आम्ही दुसऱ्या साईडला गेलेलो, ज्या ठिकाणी म्हातारीचा बूट आहे. तर गर्दी एवढी नव्हती तरी, कारण सोमवारचा वार होता, त्यामुळे ऑफिस असतं सोमवारपासून चालू, त्यामुळे कोणीही जास्त नव्हतं इथे. संडेला खूप गर्दी असते. तर इथे बघा, हे आहे कमला नेहरू पार्क. तर इथे आपण जाणार आहोत. हे बॅक साईड होतं, त्यामुळे पुढच्या साईडने आम्हाला जावं लागणार होतं. तर इथे पुढच्या साईडने आल्यानंतर बघा किती छान इथलं जे वातावरण आहे. मोठे मोठे असे झाडं आहेत खूप असे. आणि हे बघा, म्हणजे लहान मुलांना तर खूपच छान ॲक्टिव्हिटी आहेत खेळायला. आणि इथे आल्यानंतर आहे ना, एक वेगळंच आपल्याला असं लहान मुलांसारखं वाटतं. किती छान वातावरण आहे इथलं. तर हे बघा फायनली हे आहे, म्हणजे मुंबईमध्ये कमला नेहरू गार्डनमध्ये बघण्यासारखं आहे. तर बघण्यासाठी येतात लोक. तर हेच म्हातारीचं बूट लहानपणापासून मीही असं म्हणजे बघितलेलं होतं पुस्तकां वगैरेमध्ये. त्यावेळेला तर आपल्या वेळेला मोबाईल वगैरे नव्हते, तर पुस्तकांमध्ये की म्हातारीचा बूट असा होता. तर त्या बूटमध्ये ना, मध्ये असं एक चढण्यासाठी असं हे आपल्या सीड्या होत्या, म्हणजे वरतीही असं एक सेल्फी पॉईंट होता. तर लहान मुलं जात होती तिथे. त्यानंतर हे गार्डन बघा पुढे, म्हणजे जे आपण बघितलं ना म्हातारीचं बूट, त्या साईडचं गार्डन आहे. तर किती मस्त अशी छान अशी घड्याळ इथे आहे बघा. तर चालू होती, 2:45 वाजलेले होते. आणि ते खाली आहे ना, हे एक पूल होता, म्हणजे जेणेकरून आपल्याला तिथे सनसेट व्यवस्थित पाहता येईल. आणि लगेचच तिकडे आपल्याला गिरगाव चौपाटीची जी चौपाटीचा बीच होता ना, ती दिसत होता. म्हणजे बघा, हे पूर्ण समुद्र दिसत होता. तुम्हाला मी झूम करून दाखवते. इतकं सुंदर आणि इतकं शांत वातावरण होतं. खूप छान वाटत होतं मनाला. म्हणजे असं आपण जे फिरण्याचा
आनंद घेतो ना तो एकदम फील होत होता. आणि गर्दी नसल्यामुळे तर एकदम असं सुटसुटीत वाटत होतं. तर आपण काय करतो, मुलांना सुट्टी असते ना संडेला तेव्हाच घेऊन जातो. त्यामुळे काय होतं की सगळे लोक फिरायला येतात, त्याच्यामुळे गर्दी होते. तर हा खाली पूल दिसतोय ना, तर तिथे तिकीट लागत होतं बघण्यासाठी, खाली जाण्यासाठी. ते मला माहिती नव्हतं, मग त्याच्यामुळे ते तुम्हाला दाखवू शकणार नाही मी. तर इथे ना असं बॉल्स होते छोटे छोटे, त्यामुळे लहान मुलांना काउंटिंग करता येत होतं 1 2 असं 10पर्यंत. त्यानंतर छोटीशी भूक लागली म्हणून मुलीने आणला सँडविच पिझ्झा. एक नंबर होता, खूप छान होता. आणि लहानी बारकी म्हणत होती की मला नाही खायचा. थोडंसं खाल्ला होता तिने, पण तिखट होतं त्याच्यामुळे तिने खाल्ला नाही. मस्तीखोर खूप आहे ती. तर त्यानंतर पुढे गार्डन बघायला गेलो आम्ही. तर इथे ना लहान मुलांना खूप सारं खेळण्यासारखं होतं. आणि हे आहे ना दुसऱ्या देशातले लोक होते. म्हणजे ह्या गार्डनमध्ये भरपूर अशा प्रमाणात मला अमेरिकन टुरिस्ट दिसलेले. तरी ते काय मी शूट नाही केलेलं. तर इथे बघा किती छान असे मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आहेत खेळण्यासाठी. तर माझी मुलगी तर लहानी तर एवढी खेळत होती, बापरे. तर मुंबईत आले आणि हे गार्डन पाहिले नाही तर तुम्ही काहीच पाहिलं नाही. कारण हे गार्डन हे खूप फेमस गार्डन आहे इथलं. तर इथे त्यानंतर मुलींना मस्त खेळून वगैरे परत एका जागी आम्ही परत थोडंसं फोटोशूट करण्यासाठी गेलेलो. पण इथलं असं निसर्गच एवढा छान होता ना की म्हणजे डोळे असे तृप्त होत होते. सगळीकडे असं हिरवळ हिरवळ होतं, खूप छान होतं. आणि मला हे तुम्हाला दाखवण्यात आनंद वाटतो, कारण म्हणजे मुंबईत एवढं छान छान बघण्यासारखं आहे, तर ते मी तुम्हाला दाखवू शकते, ह्याचा मला खूप आनंद आहे. तर इथे ना असे झाडं होते, वाकडे तिकडे झाडं होते. तर त्यावर मुलं असं ना माकडासारखे लटकत होते. तर छान वाटत होतं. त्यानंतर परत आम्ही एका जागी आलो. फिरून थोडं माझ्या मुली थकल्या होत्या, त्यामुळे थोड्या शांत बसल्या. आणि हेच ते गार्डन जेव्हा मी फर्स्ट टाईम जेव्हा व्हिडिओ शूट केलेला, तर हे गार्डन आहे. बूटचं नव्हे तर हे दुसरं गार्डन आहे, जिथे फक्त आता आपल्याला फिरण्यासारखं झाडं वगैरे पाहण्यासारखं खूप काही आहे. तर इथे आले. दुपार होती खूप, थोडंसं ऊन लागत होतं. पण तर ह्या गार्डनमध्ये ना 5 नंतर आल्यावरच बघण्याची मजा होती. पण मी दूर असल्यामुळे त्यामुळे मी लवकर आलेली. तिथे इतके छोटे छोटे फुलं होते ना, मला एवढी आवडले ना ते. आणि मेंटेनही इथले लोक खूप ठेवतात. म्हणजे इथे एंट्री फीज काही नाही आहे, 1ही रुपया इथे एंट्री फीज नाही आहे. म्हणजे आपण फिरायसाठी गेलो तर आपल्याला असं म्हणजे इथे पैसे वगैरे काही लागत नाही. त्यामुळे तुम्हाला सांगते की तुम्ही म्हणणार की ताईंनी सांगितलं नाही. इतकं छान वातावरण होतं ना, खूप छान. म्हणजे आता मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात बघा, आपल्याला असं फ्रेश हवा मिळत नाही. फ्रेश हवा काय असते तर या गार्डनमध्ये आल्यावर तुम्हाला कळेल. इतकं छान होतं ना, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची झाडे, नंतर त्यानंतर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असे जे टुरिस्ट होते दुसऱ्या देशातली, तेही इथे येऊन फोटो वगैरे क्लिक करत होते. तर हे बघा तुम्हाला एक एक करून दाखवते. खूप सुंदर होतं. आणि ते खाली आहे ना घर होते काही लोकांचे. तर मला तर एक आश्चर्यच वाटलेलं की एवढ्या घनदाट जंगलासारखे म्हणजे गार्डनमध्ये कोणी कसं राहू शकतं. तर खूप घनदाट होतं. इथे साप वगैरेंची भीती त्यांना कसं वाटत नाही, हे पण मला एक डोक्यात विचार आलेला. पण असो, एक निसर्ग सौंदर्यात राहण्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे. आणि फ्रेश हवा खाल्ल्यावर आरोग्य अजूनच चांगलं राहतं. आणि सगळ्यात जास्त गोष्ट आवडली ती ही, 4ही रस्ते होते या बाजूला आणि अशी झोपडी टाईपनी इथे होतं. मध्ये पोल होता. आणि हे सगळं आहे ना वेलाचे झाडं असतात ना, तर त्यांनी हे सगळं कव्हर केलेलं होतं. आणि जेव्हा आम्ही आतमध्ये इथे घुसलो ना, तेव्हा इतका थंडगार असा वारा सुटला होता. असं ए सी असते ना, ए सीसारखा वारा लागत होता. इतका थंडगार वारा होता. बाकीचे मुलं इथे फोटोशूट करत होते. हे बघा, इकडे मी ज्या साईडने आली तो रस्ता, हा दुसरा रस्ता, हा तिसरा रस्ता.
आणि इकडे जे मुलं फोटो वगैरे काढत होते ना, चौथा रस्ता असा चौपदरी इथे होते आणि मध्ये एक पूल होता आणि तिथे वेलींसाठी चढण्यासाठी एक असं त्यांनी सेटअप केलेला होता. खूप छान होतं इथे. तर वेळ नव्हता पण इथे थोडंसं थांबलं, पण खूप थांबलो आम्ही, पण खूप छान वाटलं. खूप थंडगार वातावरण होतं इथे. त्यानंतर इथे होते ना एक जे वॉचमॅन काका, ते संध्याकाळी थोडंसं पाणी शिंपडत होते सगळ्या झाडांना. तर तुम्ही विचार करा ना, एवढं आपण एक झाडाला पाणी देताना एवढं थकतो, तर हे पूर्ण गार्डनला पाणी मारत होते. तर किती हिरवंगार असं इथे सगळे झाडं होते. दोघी गार्डन फिरल्यानंतर आहे ना, आम्हाला एक मस्तपैकी शिवमंदिर दिसलेलं. त्याच गार्डनच्या शेजारी आहे मंदिर आणि अनायसे सोमवारीही होता आणि माझा उपवासही असतो. त्यामुळे म्हटलं चला आता आलोच आहोत तर शंकराचंही दर्शन घेऊया. इतकं सुंदर असं मंदिर होतं ना आणि इतकं शांत वाटत होतं ना तिथे. म्हणजे ज्यांनी आता समजा आपल्यासारखे कोणी गेले अचानक, तर तिथे हे बघा ते दादा दिसत आहेत ना, तिथे एक ड्रम होता स्टीलचा, तिथे पाणी भरतात ते. म्हणजे आपण कोणीही गेलो तर निदान पाणीही शिवपिंडावर अर्पण करू शकतो. तर मीही तिथे ऑलरेडी पाणी होतं म्हणून तिथे शिवजल अर्पण केलं शिवजींना. त्यानंतर त्याच्याच बाजूला अजून एक मंदिर होतं. ते होतं हनुमानाचं मंदिर आणि तिथे जे साईडला म्हणजे अलाउड नव्हतं तिथे शूटिंग करण्यासाठी, पण मी थोडंसं परमिशन काढून घेतलेली आणि तिथे जे आपलं हनुमान चौपाई वगैरे होते ना, त्याचे त्याचे पॅम्पलेट होते. म्हणजे जेणेकरून आता दुसरे देशातले लोकही येतात म्हणून इंग्लिशमध्ये त्यांनी छापलेले होते. आणि सर्वात मेन गोष्ट इथे आहे. तर मी जात होती आणि मला माहितीच नव्हतं की इथे एकनाथ आपले शिंदे साहेब यांचं निवासस्थान आहे. तर हे आहे एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, यांचंही निवासस्थान आहे. आणि ऑलरेडी तुम्ही बघितलं की किती मीडिया होती. तर मी असं सहज माझ्या डोक्यात झालं की एवढी गर्दी का झाली आहे. तेवढंच माझं लक्ष गेलं मीडियाकडे आणि मग समोरच्या गेटकडे. तर मला असं आश्चर्य वाटलं की बापरे, हे तर शिंदे साहेबांचं घर आहे. म्हणजे त्यांना बघू नाही शकत, पण निदान एवढं तरी बघू शकतो. आणि ही मलबार हिल म्हणून हा एरिया आहे. इथे सगळे पॉलिटिक्स लोकांचेच बंगले आहेत. सर याच्या पुढे थोडं गेलं ना, वर्षा बंगला आहे मुख्यमंत्री साहेबांचा. थोडंसं असं ह्या साईडने गेलं ना पुढे, तर तिकडे वर्षा बंगला आहे, जो की आपला महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांचा आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचा. तर सगळं पाहत सगळं एन्जॉय करत आम्ही निघालो घरी. तर घरी जाताना परत एकदा तुम्हाला दाखवते की नंदनवन या त्यांच्या निवासस्थानाचं नाव आहे. आणि सिक्युरिटी बघा किती सिक्युरिटी आहे, खूप सिक्युरिटी होती. तर घरी जाताना मी तुम्हाला अजून एक दाखवणार आहे की ह्या साईडला पूर्ण VIP बंगले आहेत. सगळे आपले जे पॉलिटिशियन मंत्री आहेत त्यांचे इथे घरं आहेत. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हेल्दी राहा, हेल्दी खात राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. ओके, बाय.